पण ट्रेडिंग अकाउंट पाहिलं. आता ह्या सेशन मध्ये काय पाहणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जेव्हा पाहतो आम्ही, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, इथे इमॅजिन करा बरं का गोष्टी, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट येत असतं. तो ग्रॉस प्रॉफिट आम्ही कुठे लिहिणार आहोत माहितीये? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करणार आहोत. हे माहिती आहे अनेक जणांना. कारण तिकडचा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो आम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे लिहित आहोत? क्रेडिट साईडला. कारण क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या येत असतं क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन अँड प्रॉफिट. इन्कम गेन अँड प्रॉफिट मी तिन्ही चारी नावं घेऊन टाकली सोबत. जे काही फायद्याचं आहे सगळं क्रेडिट साईडला येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या स्टेटमेंटच्या. ठीक आहे. आणि डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सगळं काय येणार आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, अप्रत्यक्ष खर्च सगळे रिफ्लेक्ट होणार आहेत. फाईन. सो सांगण्याचं तात्पर्य इतकाच आहे फ्रेंड्स, की हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा व्यवस्थित ब्रॉट डाऊन करा. काही जण ज्यांना नाही पूर्वीपासूनच्या अभ्यासाची सवय, त्यांच्या बाबतीत सांगतोय अनेक वेळा चुका घडतात. माझ्याकडे एक विद्यार्थी आला फार वर्षापूर्वी, फार वर्षाची गोष्ट आहे, 2014-15ची गोष्ट असावी बहुधा. त्या मुलांनी प्लांट अँड मशिनरी फॅक्टरीची असते म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकली. कैन यू इमेजिन ऑल दिस? अरे प्लांट अँड मशीनरी असेट है बेटा, बताना पड़ता है उसको. क्योंकि त्याला वाटलं सर हा फॅक्टरीशी निगडीत एक्सपेन्सेस आहे म्हणून मी तिकडे टाकला. म्हटलं बाळा हे एक्सपेन्सेस आहे, पण एक्सपेन्सेस दोन प्रकारचे आहेत. एक रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि दुसरा कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली स्वरूपाचा खर्च. प्लांट अँड मशिनरी इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली स्वरूपाचा खर्च आहे. तुम्ही हा मोठा खर्च करताय मशिनरीसाठी, दिस इज द असेट ऑफ युअर बिझनेस. त्यामुळे तो बॅलन्स शीट असेटला जायला पाहिजे. त्याला समजून सांगावं लागलं, मग कळलं. पण तरी त्याच्याकडून चुका व्हायच्या अशा टाईपच्या. या चुका नको व्हायला म्हणून मी आत्ताच सांगतोय की ग्रॉस प्रॉफिट वी राईट ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. अँड ग्रॉस लॉस जर असेल तर दोन्ही एक सोबत कसं असेल? एकदाच येतं. सो ग्रॉस लॉस आय विल शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड इफ इट इज देअर असेल तर. आता मी सगळ्यात आधी डेबिट साइड क्लोज करणार आहे. फार मोठी डेबिट साइड आहे त्यामुळे आधी ती घेतो. हा आपण ऍडजस्टमेंट डिस्कस करणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं की कदाचित उद्याच्या सेशन मध्ये होईल ते डिस्कशन. पेशन्स ठेवा, भरपूर अजून वेळ आपल्याकडे अवकाश आहे. अगदी दररोज जरी अभ्यासाला बसलो इथे अकाउंटन्सीच्या तरी आपलं सगळं वेल इन गुड. सगळं व्यवस्थित कन्सेप्ट सगळं समजून होतील, शिकून होतील. ठीक आहे. गणित जरी नाही झाले, कन्सेप्ट शिकायचे आहेत, महत्वाच्या कन्सेप्ट असतात हे लक्षात ठेवा. गणितांचा सराव तुमचे शिक्षक प्रचंड करून घेतात तुमच्याकडून. कन्सेप्टचा सराव करायला पाहिजे. हे कन्सेप्ट पेपरच्या आधी तुम्हाला पाठ झाले पाहिजे, लक्षात राहिले पाहिजे, आठवलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. ओके, सो लेट्स बिगिन. पहिला जो आयटम दिला आम्ही टू सॅलरी, याबाबत ऑलरेडी डिस्कशन मागच्या वेळेसच झालं होतं. ट्रेडिंग अकाउंटला हा येत नाही कारण सॅलरी आम्ही देतो व्हाईट कॉलर पीपलला, जे ऑफिसमध्ये काम करतात त्यांना. मॅनेजरला देतो सॅलरी, ऑफिस मधल्या असिस्टंट मॅनेजर, जनरल मॅनेजर, काही नावं घ्या. फक्त प्रोडक्शन मॅनेजरचं नाव घेऊ नका, तो वरती जातो तिकडे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, त्याची सॅलरी. अनप्रोडक्टिव्ह वेजेस हा फार इंटरेस्टिंग विषय आहे बरं का. अनप्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे काय सर? मग प्रोडक्टिव्ह वेजेस पण असतं का? येस. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे जे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिलं का त्याला म्हणायचं प्रोडक्टिव्ह वेजेस. उत्पादनाशी निगडीत मजुरी. प्लीज शब्द ऐका बरं का एक एक कान लावून. उत्पादनाशी निगडीत मजुरी आम्ही लिहिली ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, बिकॉज इट इज डायरेक्ट एक्सपेन्सेस. उत्पादनाशी निगडीत ही जी मजुरी आहे हा प्रत्यक्ष खर्च आहे. ठीक आहे. त्यामुळे ती ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आली ऑलरेडी. आता आम्ही पीएनएल पाहतोय. पीएनएल ला त्यांनी नाव काय दिलं नीट लक्ष द्या. ते म्हटले अनप्रोडक्टिव्ह वेजेस, अशी मजुरी की ज्यामधून कुठलं उत्पादन कंपनीला झालेलं नाही. कुठलं उत्पादन झालेलं नाही म्हणजे काय? कंपनी काय उत्पादन करत नाही का सर? अरे करते ना. ज्यांनी उत्पादन केलं वर्कर लोकांनी त्यांना आम्ही नॉर्मल वेजेस दिलं, दॅट इज कॉल्ड प्रोडक्टिव्ह वेजेस. ते ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलं. पण असे लेबर पण असतात, असे कामगार असतात जे टॉयलेट साफ करतायत. ते काय उत्पादन करतायत का? ते टॉयलेट साफ करतायत पण ते मजूरच आहेत. ते काय ऑफिसर नाही आहेत. ते काय अकाउंट डिपार्टमेंटमध्ये काम करत नाहीये, HR डिपार्टमेंटमध्ये काम करत नाहीये, मार्केटिंगचं काम करत नाहीये. ते टॉयलेट क्लीन करतायत. किंवा असेही मजूर असतात जे फॅक्टरीमध्ये फॅक्टरीची फरशी क्लीन करण्याचं काम करतायत. उत्पादन नाही वाढत त्याच्यामुळे. त्या सगळ्या मजुरांना जे वेजेस दिलं जातं दॅट इज अनप्रोडक्टिव्ह वेजेस. म्हणजे त्यामुळे उत्पादन वाढत नाहीये हे लक्षात घ्या. त्यामुळे तो अप्रत्यक्ष खर्च आहे, प्रत्यक्ष नाही.
काही कन्सेप्ट मध्ये क्लिअरिटी नसेल परत विचारा, मला हरकत नाही, आपण परत घेऊयात, किंवा मला फोन करून विचारा, मेसेज करून विचारा, परेशान करतो मेरे को कोई फरक पण नाही पडता. फक्त रात्री बेरा तरी 2-3 वाजता नका मेसेज टाकू, मी झोपलेला असतो त्यावेळेस. ठीक आहे, 3-4 वेळा उठतो मी 4 पर्यंत. चले, सो ऑफिस एक्सपेन्सेस हा जो पुढचा खर्च आहे. ऑफिसेस मध्ये अनेक खर्च होतात, चहा पाण्याचा खर्च भाई डाल दो ऑफिस एक्सपेन्सेस में. हा, असे अनेक छोटे मोठे खर्च होतात ऑफिससाठी, ते सगळे अप्रत्यक्ष खर्च आहेत किंवा ऑफिसशी निगडीत खर्च आहेत असं म्हणा, त्याला हरकत नाही. ऑफिसचं भाडं दॅट इज ऑल्सो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, अप्रत्यक्ष खर्च. म्हणून कुठे लिहितोय आम्ही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करतो हे सगळे. प्रिंटिंग स्टेशनरी हा पण P&Lच्या डेबिटला जातो. हे सगळे आयटम पाठ केलेत सर आम्ही. प्रिंटिंग स्टेशनरी म्हणजे काय, आपण वेगवेगळ्या स्टेशनरीच्या शॉपमध्ये जाऊन ऑफिसच्या साठी फायली आणतो, खोडरबर आणतो, पेन आणतो, पेन्सिली आणतो, स्टॅपलर आणतो, कितीतरी वस्तू आहेत सर स्टेशनरीमध्ये. हा, छपाईचा खर्च, मग आम्ही बिझनेसची ग्रोथ व्हावी म्हणून पॅम्पलेट छापतो सर, आणि पॅम्पलेट विकतो, व्हिजिटिंग कार्ड छापतो. पॅम्पलेट विकतो नव्हतं म्हणायचं, सॉरी, डिस्ट्रीब्यूट करता म्हणायचं होतं. सो व्हिजिटिंग कार्ड छापता तुम्ही, पॅम्पलेट छापता, बॅनर छापता, त्याचं प्रिंटिंगचा खर्च येतो बिझनेसला, है ना. सो दॅट इज अप्रत्यक्ष खर्च. ठीक आहे, ते सगळं अप्रत्यक्ष खर्च आहे, प्रत्यक्ष नाहीये. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस, सर्वसाधारण खर्च. कंपनीच्या दृष्टीने कुठला सर्वसाधारण खर्च असू शकतो हे त्या त्या कंपनीच्या पॉलिसीवर डिपेंड आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस आणि जनरल एक्सपेन्सेस नॉर्मली भाऊ आहेत, सेम आहेत, काही वेगळं नाहीये, सर्वसाधारण खर्चच आहे, किरकोळ खर्च. सगळ्यात महत्वाचा आयटम जो आहे ना, हा डेप्रिसिएशन. फार त्रास देतो सर हा, इयत्ता 11वीला पण होता आम्हाला. हा, WDV मेथड, स्ट्रेट लाईन मेथड, या फक्त 2च मेथड माहितीये. सीएच्या विद्यार्थ्यांना 13 मेथड माहिती आहेत. काय सर घाबरू नका आम्हाला, पण आहे बाबा, डेप्रिसिएशन 13 मेथड आहेत सीएच्या विद्यार्थ्यांना. तर डेप्रिसिएशन तुम्हाला 2च मेथड आहे, तुम्हाला काही मेथडचा प्रॉब्लेमच नाही, तुम्हाला फक्त व्हॅल्यूवर काय चार्ज करायचंय, रेट लावायचा आहे आणि डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं पेपरला. वर्किंग नोट करायचे मात्र पेपरला, बरं का, शक्यतो करा, मार्क मिळतात त्याचे पण, असं समजून चला. कारण काय, प्रॅक्टिस होते पुढच्या भविष्याची. BCom, MCom, CA, CS, कॉस्ट अकाउंटन्सीच्या परीक्षेला जेव्हा जाता ना, वर्किंग नोट फार महत्वाचं आहे, त्याला मार्किंग असतं. तुम्ही काय केलं हे पाहतात शिक्षक लोक, बिचारे ते तपासताना पेपरमध्ये पाहतात ती लोक, की सर वर्किंग नोट किया इस बच्चे ने, बहुत प्यारा पेपर लिखा है. इम्प्रेशन पडतं आपलं. ठीक आहे, प्रयत्न करा ते इम्प्रेशन पाडण्याचा. इम्प्रेशन पडलं तुमचं एक्झाम म्हणजे पेपर चेकरवर, तुमचे मार्क ऑटोमॅटिकली वाढणार, तो कापण्याचा विचारच करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. अँड दिस इज ट्रूथ, माझ्या बाबतीत सुद्धा घडलंय असं. मला अनेक वेळा शिक्षकांनी, मला इकॉनॉमिक्सच्या शिक्षकांचं आठवतं, न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगर, इथं जे पूर्वीचे एक प्रोफेसर होते ते आता रिटायर झाले, ढास सर. मला इंग्लिश मीडियम मध्ये जमत नव्हतं 11वीला, मी 1 लाईन लिहून आलतो उत्तराची, सरांनी मला 9 मार्क दिले. सर म्हणे जा बस, म्हणे तुला काही कळत नाही. मला त्यावेळेस कळलं की आपण 1 लाईन लिहिल्यानंतर 9 मार्क मिळतात, आपण जास्त लिहिलं तर आपल्याला अजून सर जास्त मार्क देतील. ठीक आहे, त्यांना फक्त मला प्रेरणा द्यायची होती की बाळा तू अभ्यास न करता पेपर लिहिलायस, तुला इंग्लिश कळत नाही, मला मान्य आहे, मराठी मीडियमचा विद्यार्थी होतो मी, पण त्यांनी मला इन्करेज केलं पुढे जाण्यासाठी. त्या शिक्षकाचे ऋण अजिबात फेडणं शक्य नाही. आज मी MA इकॉनॉमिक्स करतोय, यावर्षी MA इकॉनॉमिक्स संपणार आहे मित्रांनो, पण अभ्यास केला तर पुढचे मार्ग जबरदस्त असणार. तुमच्या शिक्षकांचे हात अजिबात सोडू नका, एक स्पष्ट सांगतो तुम्हाला. ज्या ज्या लोकांनी शिक्षकांचे हात सोडले ना, त्यांचं काही खरं नाही, मजाक नाही करणार. विवेकानंदांनी सुद्धा रामकृष्ण परमहंसांची साथ शेवटपर्यंत दिली, आजही त्यांचं कार्य जिवंत आहे 150 वर्षानंतर सुद्धा, हे लक्षात ठेवा. चलो अभी आगे चलते. डेप्रिसिएशन हे मशिनरीवर डेप्रिसिएशन काढतो आपण, फर्निचरवर काढतो, बिल्डिंगवर काढतो. मला एक सांग रे, स्टॉकवर डेप्रिसिएशन काढतात का कोणी? हा नाही, कुछ तो बोलो. क्लोजिंग स्टॉकवर डेप्रिसिएशन काढताना पाहिलंय का? कधीच नाही काढत, कधीच नाही काढत. येस, बिकॉज परफेक्ट, बिकॉज स्टॉक इज अ करंट असेट, चालू मालमत्ता, त्यामध्ये फ्लक्च्युएशन होतात, स्टॉकच्या किमती बदलतात, स्टॉक कमी जास्त होतं, आपल्याकडचं स्टॉक गोडाऊन मध्ये असलेलं विकलं जातं, दुकानातलं स्टॉक विकलं जातं, तुम्ही नवीन माल खरेदी करून आणला, कुठल्या रकमेवर डेप्रिसिएशन काढणार मला सांगा? नाही काढत. आणि नॉर्मली डेप्रिसिएशन हे कशावर, तर टँजिबल फिक्स असेटवर. अजून एक डेप्रिसिएशन सारखीच एक कन्सेप्ट आहे, मुद्दाम सांगतो, थोडंसं जास्त शिकवण्याची सवय असल्यामुळे. अमोर्टायझेशन नावाची एक कन्सेप्ट आहे. डेप्रिसिएशन टॉपिक जर नीट उघडला, सीएच्या फाउंडेशनचं पुस्तक बघा, ऑनलाईन मिळेल तुम्हाला कुठेही. अमोर्टायझेशन, इनटँजिबल असेट जे असतात त्यावर डेप्रिसिएशन लागतं, अमोर्टायझेशन म्हणतात त्याला. डेप्रिसिएशन शब्द नाही वापरत इनटँजिबल असेटला, जे डेप्रिसिएशन लावलं जातं त्यावर अमोर्टायझेशन. कधी कधी इनटँजिबल असेटची पण व्हॅल्यू काय होऊ शकते, कमी होऊ शकते.
तर डेप्रिसिएशन आपल्याला ऍडजस्टमेंट पेपरला येते, महत्वाची ऍडजस्टमेंट आहे. काही महत्वाची ऍडजस्टमेंट पण सांगणार आहे, आता नाही पुढच्या सेशन्समध्ये, कारण त्या बोलणं महत्वाचं आहे. काही काही रिपीट ऍडजस्टमेंट पण येतात, घिसापिटा ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक, डेप्रिसिएशन, आरडीडी, आउटस्टँडिंग एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स, रट्टा मारून टाकायचे ऍडजस्टमेंट, पाठच करून टाकायचे, झोपेत सुद्धा जमले पाहिजे. चलो आगे चलते. पोस्टेज अँड टेलिग्राम, हे पोस्टाचा खर्च आहे. काही जण पोस्टातच गेलेले नाही, टेलिग्राम लोकांना ऍप वाटतं, तसं काही नाही बरं का. पोस्टेज अँड टेलिग्राम नावाची सर्व्हिस होती पोस्टल डिपार्टमेंटची. आता हे नाव बदलायला पाहिजे खरं तर त्यांनी, पण ठीक आहे, हरकत नाही. टेलिफोन चार्जेस, आता ह्याला मोबाईल चार्जेस म्हणू शकता तुम्ही, रिचार्ज वगैरे करता ना, पूर्वी लँडलाईन होते म्हणून टेलिफोन चार्जेस होता शब्द. काळानुरूप बदललं पाहिजे रे, अकाउंट हेड सुद्धा बदललं पाहिजे. आपण तेच अकाउंट हेड शिकवतोय पोरांना, बरोबर आहे का? विचार करा तुम्ही. इंटरनेट चार्जेस आले पाहिजे, सर डेटाचा खर्च वाढलाय, यायला पाहिजे का नाही, विचार करा. नाव बदलले पाहिजे आपले यांनी, बोर्डवाल्यांनी. मी सांगणार आहे त्यांना, रेकमेंडेशन देणार आहे मी. आई कैन डू इट, गट्स है अपने में. अपन भिड़ेंगे उन लोगों को कि सर ये चेंज करो, अभी बदल गया. डेटा चार्जेस, ब्रॉडबँड चार्जेस, इंटरनेट चार्जेस, काहीतरी नावं नवीन आणा. मुलांना तेच शिकवतोय आपण, बरोबर आहे. असो, पुढे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, हा पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा खर्च आहे. हे सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिसणारे खर्च, हे सगळे अप्रत्यक्ष खर्च आहे, ऑफिस मधले खर्च आहे, फॅक्टरी मधले नाही आहेत. गेटिंग माय पॉइंट. ट्रॅव्हलिंगचा खर्च हा काय सीन, थोडस मुद्दाम सांगतो बरं का. ट्रॅव्हलिंगचा खर्च म्हणजे मी नगरून पुण्याला गेलो, ट्रॅव्हलिंग केलं बिझनेसच्या साठी, बायकोला घेऊन नव्हे. बायकोला घेऊन गेलो तर तो ड्रॉइंग आहे बाबा. हे कळायला पाहिजे आपल्याला. ड्रॉइंग पर्सनल एक्सपेन्सेस आहे, कारण मी बिझनेसच्या कामात नाही जाणार. आणि समजा बिझनेसच्या कामात जरी गेलो तरी तिथे बायकोला फिरवलं तर तो तिथलचं पर्सनल एक्सपेन्सेस काउंट करायचं बरं का. सो बात ही आहे बच्चो, आपल्याला प्रॅक्टिकलिटीज आणि थेरी याचं गणित जुळवता आलं पाहिजे भविष्यात, त्यासाठी हे सगळ्या गोष्टी सांगतोय. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे नॉर्मली एका सिटीतून दुसऱ्या सिटीत जाताना होतात. अजून एक भविष्यात खर्च येणार आहे, पुढचा दिसतोय बघा, तो पुढच्या पेजवर दिसतोय का, हे बघा. कन्व्हेन्स, काय असतं सर कन्व्हेन्स? आम्हाला कन्व्हिन्सच नाही झालं व्हॉट इज कन्व्हेन्स, है ना. सो कन्व्हेन्स मीन्स लोकल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. लोकल म्हणजे लोकलमध्ये ट्रॅव्हलिंग केलं तर असं नाहीये. आमच्या नगरमध्ये दिल्ली गेट आहे, दिल्ली गेट ते सारडा कॉलेज पर्यंत टमटमनी आलं 6 सीटर, ठीक आहे. तो 6 सीटर वाल्याला 10 रुपये 15 रुपये तुम्ही जे काही पैसे द्याल तो कन्व्हेन्सचा खर्च आहे, ठीक आहे. ऑफिस साठीच केलेला खर्च आहे. मी ऑफिसच्या कामाने एखाद्या कस्टमरकडे गेलो, रिक्षा करून गेलो, टॅक्सी करून गेलो. नगरमध्ये टॅक्सी नाहीये, डोंट वरी, मुंबईत आहे, पुण्याला आहे. मोठ्या सिटीजमध्ये टॅक्सी ही सेवा जास्त चालते. ओला, उबेर हे पण चालतं. आता तर ओला उबेर ऑटोमध्ये पण आले, बाईकवर पण आलेत लोक ओला उबेरवाले. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो मुद्दाम, जनरल नॉलेज वाढेल आपल्याला माहिती असलं पाहिजे. हे खर्च आहेत भविष्यातले. कन्व्हेन्स लोकल ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे. गावातल्या गावात जर तुम्ही वाहतुकीचा खर्च करत असाल त्याला म्हणतो आपण कन्व्हेन्स. हा पण अप्रत्यक्ष खर्च आहे. त्यानंतर ऍडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस, ते फ्री सॅम्पल आठवतंय का वरचं, ते पण इथे आलं. ऍडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस. तुम्ही बाकी टीव्हीवर जाहिरात करा, रेडिओवर करा, इंटरनेटवर करा, कुठेही जाहिरात करा रे. आजकाल लोक कुठेही जाहिरात करतात, चौकामध्ये बॅनर लागलेले असतात पोरांचे. ही पण जाहिरातच आहे, त्या ग्रुपची जाहिरात असते त्या. असं हरकत नाही, पण ऍडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस करतात लोक, बॅनरबाजी पण करतात, पॉलिटिशियन लोक पण करतात, त्यांना तर करावं लागतं, त्यांचं सगळं त्याच्यावरच आहे. हे जाहिरातीचा खर्च बिझनेसला हा प्रचंड महत्वाचा खर्च आहे, अप्रत्यक्ष खर्च आहे प्रत्येक बिझनेसचा, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. इंटरेस्ट ऑन लोन. अनेक वेळा बिझनेसमन काय करतं, कर्ज घेतं टेम्पररी बिझनेस चालवण्यासाठी. पैसे लागतात यार, बिझनेस चालवायला 100% पैसे लागतात, सोंग नाही आणतात पैशाचं. सो उसके ऊपर अपने को व्याज देना पडता है. हे लोन तुम्ही बँकेकडून घ्या, मित्राकडून घ्या, बायकोकडून घ्या, कोणीच व्याज सोडत नाही. इंटरेस्ट ऑन लोन इज अ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हा अप्रत्यक्ष खर्च आहे, तुम्हाला P&Lच्या डेबिट साईडला लिहावा लागणार आहे. त्याची ऍडजस्टमेंट येते पेपरला, कधी कधी काढायला सांगतात ते कॅल्क्युलेट करून. त्यानंतर रिपेअर्स अँड रिन्युअल. रिपेअर म्हणजे दुरुस्तीचा खर्च, आणि रिन्युअल म्हणजे मराठीत काय म्हणतात रिन्युअलला तुम्ही लोक, देखभाल खर्च असेल बहुधा. तर रिपेअर अँड रिन्युअल हा एक खर्च बिझनेसमध्ये होतो. तुम्ही वेगवेगळ्या काय म्हणतो आपण, फॉर एक्झाम्पल प्रिमाइसेस आहे, तुमची जागा आहे, आजूबाजूला काहीतरी रिपेअरिंगचं काम केलं, मशिनरी रिपेअर केली, त्याचा जो खर्च आहे हा सगळा इथे टाकायचा आपल्याला, रिपेअर्स अँड रिन्युअल मध्ये मर्ज करायचा. रिपेअरिंगचे सगळे खर्च इकडे. त्यानंतर ऑडिट फी. चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट किंवा सर्टिफाईड ऑडिटर ज्यांनी GDCA नावाची परीक्षा पास केली आहे, ती लोक हिशोब तपासतात वेगवेगळ्या संस्थांचे. त्यांना हिशोब तपासल्याबद्दल एक फी दिली जाते, त्याला आपण म्हणतो ऑडिट फी, हिशोब तपासणीची फी.
ती पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, अप्रत्यक्ष खर्च. कारण तुम्ही ऑफिसचे रेकॉर्ड चेक करणार आहात किंवा जरी फॅक्टरीचे रेकॉर्ड असतील ते ऑफिसमध्ये चेक करतात. तुम्ही मशीनवर जाऊन तिथे खुर्ची टाकून तिथे नाही चेक करणार आहे, राईट? तर ऑफिसमध्ये सगळे रेकॉर्ड चेक होतात, फॅक्टरीचे असो, ऑफिसचे असो, ब्रँचचे असो, वेगवेगळ्या सगळे रेकॉर्ड ऑडिटरचं काम आहे की त्यांनी ऑफिसमध्ये रेकॉर्ड आणून चेक करायचे, त्याचा रिपोर्ट द्यावा लागतो ऑडिटरला. भविष्यात येईल ऑडिट नावाचा विषय 100 मार्काला पुढे भविष्यात, सीएला तर आहे. लॉस बाय फायर, कधी कधी आपलं स्टॉक मालाचा साठा आग लागून भस्मसात होतो किंवा काही शिल्लक राहतो आणि काही डिस्ट्रॉय होतो आपण असं म्हणू. तर हा लॉस बाय फायर हा आपल्या बिझनेसचा एक प्रकारे झालेला मोठा नुकसान असतो, त्यामुळे आपण ते तिथं शो करतो. इट इज अ एक्सपेन्सेस अँड लॉसेस वी शो ऑन प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक्सपेन्सेस अँड लॉसेस आपण काय करतो, शो करतो ऍट द इयर एंड. सगळे अकाउंट तिकडे ट्रान्सफर होणार, खर्चाचे आणि उत्पन्नाचे. पुढचा जो आयटम आहे दॅट इज डिस्काउंट अलाउड. आपण आपल्या कस्टमरला आपल्याकडे यावा वारंवार म्हणून काय देतो आपण, त्याला डिस्काउंट ऑफर करतो. वाय वी ऑफर द डिस्काउंट? कारण आपल्याला कस्टमर पाहिजे, आपल्याकडे वारंवार गिरेक आलं पाहिजे. कोहिनूर शॉप, आमच्याकडे कपड्याचं दुकान आहे नगरमधलं मोठं, तेही लोक डिस्काउंट देतात काही प्रसंगी. मोठ्या मोठ्या जे काही त्यांचे कनेक्टेड नेहमीचे काही कस्टमर असतील त्यांना देतात. इतरही दुकानदार देतात, असं नाही की ते एकटेच देतात. अनेक दुकानदार आहेत जे डिस्काउंट देतात. आजच्या काळात प्रत्येक जण डिस्काउंट देतात कारण बिझनेस त्याशिवाय चालू शकत नाही. कोचिंग क्लासवाले बिचारे तेही देतात. अपार्ट फ्रॉम दॅट डॉक्टर्स ऑल्सो गिव्ह कन्सेशन्स. कोविड काळामध्ये ज्यांची परिस्थिती नव्हती पेशंट लोकांची, त्यांनाही डॉक्टर लोकांनी अनेकांनी सहकार्य करून कमी रकमेमध्ये ट्रीटमेंट दिलेली आहे. हे पण आपण विसरता कामा नये. काही डॉक्टरांनी फ्री ऑफ चार्ज इलाज केलेले आहेत, हे विसरायला का नको. तर डिस्काउंट हा एक आपल्या व्यवसायाचं काय आहे, आम्ही कमी उत्पन्न घेतलं याचाच अर्थ आम्ही उत्पन्नावर सॅक्रिफाईस केलं, त्याग केलं उत्पन्नाचं, त्याला आपण डिस्काउंट म्हणतो. सो कमिशन अलाउड. तुम्ही एखाद्या एजंटला काय केलं, काम केल्याचा मोबदला दिला, कमिशन दिला, हा पण आपल्या बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. अपार्ट फ्रॉम दॅट कॅरेज आउटवर्ड. तुमच्या बिझनेसचा सेल झाला तेव्हा मालाचा, त्यावेळेस तुम्ही गाडी भाडं दिलं. अनेक वेळा आमच्याकडे काय पद्धती माहितीये, माझ्या वडिलांचंही दुकान आहे, ती लोक काय करतात, कस्टमरला सांगतात भाई तुम गाडी लेके आओ, माल लेके जाओ. पण कधी कधी गाडी भाडं तुम्हाला इन्कर करावं लागतं, तुम्ही पे करता. त्यामुळे हा जो खर्च आहे हा कधीतरी होतो तुमच्याकडून. कॅरेज आउटवर्ड नेहमी नेहमी नाही करत प्रत्येक बिझनेस. अरे भाई मैं मेरे जेब से अगर तुम्हारे घर तक माल पहुंचाऊंगा हर बार तो मेरे बिजनेस का दिवाला निकल जाएगा. याद आ रहा है, ध्यान में आ रहा है आपको ये? सो कॅरेज आउटवर्ड हा एक खर्च जो आहे हा पण गुड्सशी निगडीत आहे, पण हा अप्रत्यक्ष खर्च आहे. बेसिकली हा ऑफिसमधून हा खर्च तुम्ही भागवताय तुमच्या. ठीक आहे, म्हणजे ऑफिसमधून हा खर्च तुम्ही पे करताय रादर फॉर द गुड्स विच आर गोइंग आउट ऑफ द बिझनेस. म्हणजे असं माल की जे तुमच्या बिझनेसच्या बाहेर जात आहे त्यावर तो खर्च इन्कर केला तुम्ही. इन्शुरन्स, हे इन्शुरन्स जे फॅक्टरी बिल्डिंगचं नाहीये, हे इन्शुरन्स इतर असेट्स आहे. ठीक आहे, इन्शुरन्स प्रीमियम म्हणा हवं ते इथे, इन्शुरन्स प्रीमियम. लाईफ इन्शुरन्स नाही, लाईफ इन्शुरन्स ड्रॉइंग असणार, ते कॅपिटल अकाउंट मधून लेस होणार. प्रत्येक जे कोणी पाठवून ज्यांचं लाईफ इन्शुरन्स दिलेलं असेल ड्रॉइंग म्हणून लेस होणार. त्यानंतर म्हटलं एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. काय असतं एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस? एम्प्लॉई लोकांना पिक्चरला घेऊन गेले असं असतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्यामधल्या काही कंपन्यांनी चक दे इंडिया, मेरी कॉम असे चित्रपट कंपनीतल्या लोकांना दाखवले. कंपनीतल्या लोकांना, एम्प्लॉईला का दाखवले? कारण टीम वर्क व्हावं. बऱ्याच लोकांना टीम मध्ये काम करण्याची सवय नसते. मी माझं एकटाच काम करतो, टीम वर्क नाही जमत. आज मला खरंच आनंद होतोय, शिक्षक लोक माझ्यासाठी माझ्या सांगण्यावर माझ्या विनंतीला मान देऊन तुमच्यापर्यंत मला पोहोचवतायत किंवा माझी तुमची भेटगाठ होऊ शकते या माध्यमातून. हे टीमवर्क आहे, एकट्याचं काम नाहीये. एक भरत जवळ हे सगळं करत नाहीये. सगळ्या शिक्षकांची, विद्यार्थी मित्रांची मदत मिळते या प्रोजेक्टमध्ये. आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं हे कार्यक्रम. हा, तर हे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस कंपन्यांनी त्यांच्या लोकांसाठी केले. ठीक आहे, एक रिलॅक्सेशन म्हणून क्रिकेट मॅच बघायला घेऊन गेले कंपनीतले डायरेक्टर लोक आपल्या एम्प्लॉईला. चला आज मी फार खुश आहे, तुम्हाला पार्टी देतो. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. आपल्या कंपनीला एक मोठा प्रोजेक्ट मिळालाय, चला 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. समज में आ रहा है? तर हे खर्च बिझनेस करतात. ठीक आहे, कुठला खर्च एंटरटेनमेंट मध्ये येईल नाही येईल, अनेक कंपन्यांमध्ये यामध्ये मतभेद आहेत. प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाल, मी 8-10 वर्ष केलं इंडस्ट्रीमध्ये काम, आयटी कंपनीमध्ये पण काम केलंय, त्यावरून सांगतो की बरेच ठिकाणी मतभेद येतात. आपण आज जे थिअरी शिकतोय ते प्रॅक्टिकली थोडंसं काहीतरी वेगळं वाटणार तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर. त्याची तयारी ठेवा, पर्याय नाही त्याला काही, नवीन शिकायची तयारी ठेवायची. फाईन. पुढचे काय आयटम आहेत फक्त मी सध्या प्लेनली वाचतोय. पुढचा जो आयटम आहे तो प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन.
प्रोव्हिडंट फंड, भविष्य निर्वाह निधी. आपल्याकडे एखादा वर्कर, एखादा व्यक्ती नोकरी करतो कंपनीमध्ये, त्याच्या पगारातून आपण एक विशिष्ट रक्कम कापून घेतो आणि ती भविष्य निर्वाह निधीला ट्रान्सफर करतो. सेम रक्कम एम्प्लॉयर ऑफ द बिझनेस, म्हणजे जो व्यवसायाचा मालक आहे, सेम रक्कम जेवढी त्याच्या पगारातून कापली तेवढी हा स्वतःच्या पॉकेटमधून सुद्धा काढून देतोय, प्रोव्हिडंट फंडच्या अकाउंटला त्याच्या ट्रान्सफर करतोय. इक्वल अमाऊंट, इक्वल कॉन्ट्रीब्युशन त्याला शब्द आहे. वर्गणी दिली. हा, एम्प्लॉईचं भविष्य, आपल्या नोकरदाराचं भविष्य जो आपल्याला व्यवसायाला वाढवण्यासाठी मदत करतोय, ते भविष्य सिक्युअर्ड व्हावं, चांगलं व्हावं, त्याचं परिवार 2 वेळेस चांगलं खावं, हा, त्याची रिटायर्ड लाईफ चांगली जावी, त्यासाठी आम्ही निधी बाजूला काढून ठेवतोय. आम्ही सुद्धा कॉन्ट्रीब्युट करतोय कायद्यानुसार. प्रोव्हिडंट फंड ऍक्ट आपल्याकडे आहे. हा, भविष्य निर्वाह निधीचा कायदा आहे आपल्याकडे भारतात. ठीक आहे, मी आता सगळं डिटेलमध्ये जात नाही वेळेच्या अभावी. रेंट रेट टॅक्सेस हा आयटम तुम्हाला माहितीच आहे की हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शो करतो आम्ही. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. देर आर मेनी मेसेजेस विच आर कमिंग अप. जस्ट अ मिनिट, आय जस्ट विश टू सी. फ्रेंड्स, जस्ट अ मिनिट. काय सीन आहे? सर सकाळी लवकर कसं उठायचं? अरे बापरे, आय विल अपडेट यू. कळवतो मी नक्कीच. त्यावर एक वेगळं सेशन घेऊ आपण. आय एम गेटिंग डिफरंट मेसेजेस. नो, मला आधी वाटलं की अभ्यासाचे रिलेटेड असतील म्हणून मी पाहिलं. नॉट एन इश्यू. हाऊ टू वेक अप अर्ली इन मॉर्निंग. सेट द अलार्म, अदरवाइज माइंड अलार्म. हा एक आहे भाग, आपण बोलूयात अजून या विषयानंतर. ओके, दॅट्स कूल. हे काय? हे नाही कळलं मला. नूतनीकरण. अच्छा, हे नाही कळलं मला ऍक्च्युली. हे कशा संदर्भात बोलतायत? हरकत नाही. आनंद, आपण नक्की बोलूयात या विषयावर. आनंद म्हणून नक्की बोलूयात आपण या विषयावर की अर्ली मॉर्निंग कसं उठायचं. मी साधारण 3 किंवा 4 वाजता उठतो ऑलमोस्ट एव्हरी डे. गेले वर्ष, 1.5 वर्ष झालंय साधारण हे माझं वेळेचं रुटीन आहे. 3, 3:30, 4 वाजता मी पहाटे उठतो, मेडिटेशनला बसतो. त्यानंतर माझं बाकीचं डे प्लॅन सुरू होतं. मी माझे काही मेल्स असतील इम्पॉर्टंट ते चेक करतो, काही अजून मेसेजेस असतील महत्वाचे व्हॉट्सअपवर ते पाहतो, भगवद्गीतेचे कोट्स वाचतो, फॉरवर्ड करतो मुलांना, शिक्षकांना. हे माझं डे प्लॅन आहे, रुटीन आहे हे असं. ठीक आहे, आपण बोलूया त्या विषयावर. एक वेगळं सेशन घेऊयात नक्की तुमच्यासाठी खास, 100%. आय प्रॉमिस यू. आता आपण सेशनला जाऊयात आपल्या सध्याच्या. यप, शुअर शुअर शुअर. आय विल डेफिनेटली टॉक टू यू ऑन दिस. सर्टनली, एव्हरीबडी, सगळ्यांसोबतच बोलूयात. पुढच्या स्क्रीनला जाऊ आपण, वेळ जातोय आपला. पुन्हा बोलूयात आपण, नक्की बोलूयात या विषयावर. थँक्स, बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मोस्ट ऑफ द पीपल आर नॉट रेडी टू वेक अप ॲट 3 o'clock. अनेक जणांना वाटतं की मी 3 वाजता उठूच शकत नाही. अशक्य बाब नाहीये, होऊ शकतं. आपण बोलूयात या विषयावर, एक वेगळं सेशन घेऊया यावर. ब्रह्म मुहूर्तामध्ये उठायचं कसं सकाळी, त्यावर बोलूयात आपण नक्कीच. ठीक आहे, चलो अभी फिलहाल आगे बढ़ते दोस्त, है ना. सो इलेक्ट्रिसिटी चार्जेस, हे ऑफिसमध्ये जी इलेक्ट्रिसिटीसाठी खर्च केलाय तो हा खर्च आहे. फाईन. त्यानंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची यादी वाचतोय बरं का तुमच्यासाठी. हे सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिटला येतात. मॅक्सिमम आयटम P&L चे डेबिटला जातात, हे लक्षात घ्या. बरेचसे आयडेंटिफाय करायचे आहेत आपल्याला, कारण आपल्याला अकाउंटिंग जमलं पाहिजे पेपरच्या वेळेस करता. लिगल चार्जेस, तुम्ही वकिलाला पे केलेली फी. बँक चार्जेस, हे तुम्हाला काही करावं लागत नाही, बँकाच कापतात बरोबर तुम्हाला. ठीक आहे, SMS चार्जेस लाव, डेबिट मिनिमम बॅलन्स चार्जेस लाव, असे अनेक वेगळे छोटे मोठे चार्जेस बँक तुम्हाला लावत असते बँकांच्या कडून. मग ते तुम्हाला स्टेटमेंट मधून कळतात की आपल्याला बँकेने किती चार्जेस लावलेले आहेत, किती रुपयाला आपल्याला कापलंय आपल्या भाषेत, है ना. ट्रेड एक्सपेन्सेस इथे कधी येतात ते पण पाहायचंय, वरती पण कधी कधी जातात ते पण पाहायचंय आपल्याला. इथे पण येतात, त्याची कारण आहेत ते नंतर सांगूयात आपण, ऍडजस्टमेंट घेऊ तेव्हा. मी म्हटलं होतं एक्सपोर्ट ड्युटी ही जी आहे म्हणजे माल निर्यात करते वेळी पे केलेलं कर गव्हर्नमेंटला, निर्यात शुल्क, हा जो आहे हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा भाग आहे. तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. पॅकिंग चार्जेस, प्लीज अंडरस्टँड, पॅकिंग चार्जेस 2 पद्धतीचे आहेत. प्रायमरी पॅकिंग, सेकंडरी पॅकिंग. प्राथमिक स्वरूपाची पॅकिंग केली आणि वरतून अजून काहीतरी कव्हरेज केलं, त्याला कव्हर केलं, बॉक्सेस लावले, सेकंडरी पॅकिंग. ते पॅकिंग चार्जेस कंपन्या माल जेव्हा विकतात कस्टमरला पॅक करून देतात तेव्हा इन्कर केले जातात. मिसलिनियस चार्जेस म्हणजे किरकोळ खर्च. परत ही आरडीटीची जी ऍडजस्टमेंट ही आपण अख्खीची अख्खी वेगळी घेणार आहोत. रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्थ, फार टेन्शन आहे सर त्या ऍडजस्टमेंट मध्ये, लई डेंजर ऍडजस्टमेंट आहे. काय ऍड करायचं काय लेस करायचं कळतच नाही. आपण घेणार आहे आपण येत्या पुढच्या सेशन्स मध्ये सगळे ऍडजस्टमेंट डिस्कस करणार आहे मी तुमच्यासोबत. भलेही वेळ लागला चालेल. फायनल अकाउंट व्यवस्थित अजून 1-2 दिवस घेऊ, काही बिघडत नाही. 3 दिवस घेऊ, पण छानपैकी समजून जा, है ना. आधा अधुरा लढणे को मत जाओ, कोई मजा नहीं आता आधी अधुरी लढाई लढणे के लिए. हे पूर्ण ऍडजस्टमेंट आपण घेणार आहे बॅड डेप्सची. आता नाही डिस्कस करणार मी याला.
फक्त आता मी एवढंच म्हणतोय, सगळ्यात आधी हेडिंग द्यायचंय टू RBDD. ठीक आहे, रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्स. त्यामधलं सगळ्यात पहिला आयटम लिहिणार मी बॅड डेप्स, वर्षभरामध्ये बुडलेले पैसे, हे माझं लॉस आहे. त्यानंतर फर्दर बॅड डेप्स. 31 मार्चला मी फोन लावतोय किंवा 31 मार्चच्या आधीच फोन लावायला चालू केलं, बॉस अरे तुम पैसे दे रहे हो क्या दोस्त, अरे बहुत दिन हो गए यार पैसे नहीं दिए, दो ना यार. हाँ, त्याने बोले, तो म्हटलं की नाही यार अभी फिलहाल कोई प्रॉब्लेम है, कोविड का प्रॉब्लेम है, घर पे बहुत लोग बीमार आहे. अनेक बहाणे असतात आपल्याकडे पैसे न देण्याची. तसंच कस्टमरनी मला एक बहाणा चिटकावला आणि मला कळलं की आपले 31 मार्चला अजून काही पैसे बुडणार आहेत असं दिसतंय. त्यामुळे मी म्हटलं फर्दर बॅड डेप्स. ठीक आहे, जास्तीचे बॅड डेप्स, ऍडिशनल बॅड डेप्स असे शब्द आहेत त्याला इतर. ते कसे काय करायचे पाहू आपण नंतर. त्यानंतर कधी कधी आपल्याला डाऊटफुल वाटतं की आपले कोणीतरी पैसे बुडवतील, असं एक टक्के असतं आपल्याकडे. उधारीवर माल विकल्यानंतर सगळेच पैसे मिळतील अशी अपेक्षा कसं करून चालताय, काहीतरी टक्के बुडतील ना. अरे बुडायलाच पाहिजे, त्याशिवाय बिझनेस ग्रो नाही होत. ठीक आहे, मारवाडी घरातून आहे म्हणून मी सांगतोय मुद्दाम हक्काने की बॉस थोडा तो पैसा डुबना चाहिए ताकि अपनी बिझनेस में तरक्की होतीये. त्यामुळे थोडे तरी पैसे बुडतील याचा अंदाज बिझनेसमॅनला आलेला असतो. तो काही टक्के काय करतो, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेप्स म्हणून बाजूला काढून ठेवतो की हे अमुक 1% हे पैसे येणारच नाही, हे बुडले. तो स्वतःला समजून सांगतो, स्वतःला बिझनेसमॅन, की दिस मनी इज डिफॉल्टेड, हे महिने पैसे बुडलेत असं त्याचा समज होऊन जातो. त्यामुळे तो आधीच प्रोव्हिजनिंग करतो. याला एक प्रोव्हिजन आहे इयत्ता 11वीला, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेटिझम नावाचं तत्व आहे, ते वाचा इयत्ता 11वी चॅप्टर नंबर 1, की आम्ही सगळे लॉसेस जे झालेले नसतील तरी आम्ही प्रोव्हाइड करू शकतो बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये, पण जे नफा झाला नाहीये तो आम्ही रेकॉर्ड करणार नाही. असं इंग्लिशमध्ये वाक्य त्याला, प्रोव्हाइड फॉर ऑल प्रोबॅबल फ्युचर लॉसेस बट डोंट रेकग्नाइज द इन्कम विच यू हॅव नॉट अर्न. उत्पन्न जे मिळालं नाही ते लिहू नका, पण जे लॉसेस तुम्हाला झाले नाहीत पण तुम्हाला शंका आहे की हे बुडतील पैसे, त्याला लॉस म्हणून आत्ताच बुक करून टाका. जेव्हा येतील त्याला आपण म्हणू बॅड डेप्स रिकव्हर्डेड. बॅड डेप्स रिकव्हर्डेड म्हणजे बॅड डेप्सचे पैसे मिळाले अशी त्याची एंट्री करू पुढे जाऊ. ठीक आहे, हे झालं बॅड डेप्सच्या बाबतीत. पुढे अजून काही आहे, एक शीट तेवढं क्लोज करून मग आपण थांबूयात मित्रांनो. हे 2-3 आयटम आहेत. डेबिट साईडचं वाचू, क्रेडिट बाकी आहे बरं का, अजून उद्या घ्यायचं आपल्याला. सो डेबिट साईडला अनेक वेळा असं लिहावं लागतं आपल्याला, सॅलरीला जेव्हा पार्टनरला जेव्हा सॅलरी देतो आपण, देन वी राईट पार्टनर्स सॅलरी. ही ठरलेली आधी पाहिजे पार्टनरला सॅलरी द्यायची म्हणून, अग्रीमेंटमध्ये ठरलेलं असतं वेदर टू गिव्ह सॅलरी टू पार्टनर ऑर नॉट. कधी कधी इंटरेस्ट ऑन कॅपिटल सुद्धा ठरलेलं असतं पार्टनरला द्यायचे, त्याची पण ऍडजस्टमेंट. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन, ह्या तिन्ही ऍडजस्टमेंट पार्टनरशी निगडीत आहे. हे जेव्हा आम्ही पार्टनरला पे करतो हे माझ्या पार्टनरशिप फर्मचं एक्सपेन्सेस आहे आणि हे एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. सध्या इथपर्यंतच मी घेतोय. क्रेडिट साईड बाकी आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं बाकी आहे. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा माझा नंबर शेअर करतोय, कृपा करा व्हॉट्सअपच्या ग्रुपला जुळा. प्रत्येक वेळेस शिक्षकांना पण पाठवतील शिक्षक लोक मेसेजेस, हरकत नाही, पण व्हॉट्सअपच्या ग्रुपला डायरेक्ट तुम्हाला मेसेज पाठवता येईल. काही शंका असतील माझ्याशी संवाद साधता येईल. इट विल बी मोर बेटर टू गेट कनेक्टेड विथ यू पर्सनली. ठीक आहे, मी नंबर शेअर करतोय पुन्हा सगळ्यांनाच. ठीक आहे, जस्ट अ मिनिट, आय विल राईट माय नंबर अँड नेम हिअर. लिंक बंद होणार आहे परत आणि आपण होता उद्या भेटणार आहोत 7 वाजता परत सेम सेशन, फायनल अकाउंट. पण आपण काय घेणार आहे उद्या, पुढचा भाग, प्रॉफिट अँड लॉसचा राहिलेला भाग आणि ऍडजस्टमेंट. ठीक आहे, तुम्हाला 2 मिनिटं फक्त स्क्रोल करून दाखवतो गोष्टी, पुढे काय काय आहे अजून आपल्याकडे. मेनू भरपूर आहे खायला आपल्याकडे, भरपूर पोट भरून जा. क्योंकि भाई एक बात बता रहा हूं, पेट अगर भरा हुआ है तो आप एग्जाम में अच्छा कॉन्सन्ट्रेट करके लिख सकते. दोन्ही पद्धतीने सांगतोय. इथलचं पण मेंदूमध्ये जर अभ्यास असेल तर कॉन्सन्ट्रेट होणार आहे आणि जेवण जर झालं असेल पेपरच्या वेळेस तरच पेपर चांगला जातो. पेपरला असंच बिना खाय तो कभी नाही जाने का. चहा पाणी बिस्किट नाश्ता जेवण काहीतरी व्यवस्थित करून जा. अजून गोष्टी बोलू आपण, काही मार्गदर्शन अजून लागलं प्लीज कळवा. ठीक आहे, यू शुड बी ओपन टू आस्क मी ॲज अ तुम्ही समजा की एक तुमचा मित्र आहे, तुमचा सखा आहे आणि ही इज रेडी टू गाईड यू ऑल. फाईन. पुढे काय अजून स्क्रीनवर ते दाखवतो, मग आपण पुढे जाऊयात. बॅलन्स शीट आहे. ठीक आहे, बॅलन्स शीट डिस्कस करायचं अजून आपल्याला. हे ऑलरेडी काल डिस्कस झालंय, पुन्हा एकदा घेऊयात हवं तर तुमची इच्छा असेल तर. हे काल झालं आपल्या सेशन मध्ये, काल म्हणजे परवा 2 दिवसाखाली. हे मग ऍडजस्टमेंट आहेत, बऱ्याच ऍडजस्टमेंट आहेत, ह्यूज नंबर ऑफ ऍडजस्टमेंट, भरपूर आहेत. 36 ऍडजस्टमेंट है, ये सब पढ़ के जाने का हम लोगों को. ह्यूज नंबर ऑफ ऍडजस्टमेंट फ्रेंड्स, भरपूर. आणि हे सगळे ऍडजस्टमेंट झाले की घरी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. अडचणी आले की विचारा प्लीज. शिक्षकांनाही विचारू शकता, जे कोणी अकाउंटन्सी विषयाचे तुमचे वर्ग शिक्षक आहेत, जिथे कुठे क्लास लावलेले असतील
त्यांना भरपूर त्रास द्या, ते तुमच्यासाठी आहेत. ठीक आहे. आता काही इमेज काही शंका असतील तर विचारा. मी लेक्चर व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टॉप करतोय. ठीक आहे.